झी 24 तास, एक पाऊल पुढे। वेगवेगळ्या कारणानं पालकांकडून लाखो रुपयांची फी उकळणं, सरकारी नियमांना पायदळी तुडवणं, इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये घडणारे हे नेहमीचे प्रकार। आता मात्र या शाळांच्या मुजोरपणाला चाप बसण्याची शक्यता आहे। असं नेमकं काय घडलंय पाहूयात एक रिपोर्ट। पुण्याच्या हडपसर परिसरातलं हे दिल्ली पब्लिक स्कूल। या शाळेनं पालकांकडून नियमबाह्य फी उकळल्याचा आरोप प्रत्यक्ष शिक्षण विभागानं ठेवलाय। त्यासाठी शाळेला नोटीसही बजावण्यात आली। शाळा जुमानत नाही म्हटल्यावर शिक्षण विभागानं चौकशी समिती नियुक्त केली। आता या चौकशीच्या अहवालानुसार शाळेनं तब्बल 2,24,32,263 रुपयांची कॅपिटेशन फी बेकायदेशीरपणे घेतली आहे। त्यामुळे दिल्ली पब्लिक स्कूलला 22,43,00,000 दंड करण्याची शिफारस करण्यात आली आहे। ज्यादा फी घेतलेली आहे किंवा डोनेशन घेतलेलं आहे किंवा इतर ट्रान्सपोर्टेशन फी घेतलेली आहे त्या संदर्भात आम्ही नोटीस दिलेली आहे। ती चौकशी करायला आम्ही सांगितलेली आहे। चौकशी अहवाल प्राप्त झालाच होताच आपल्याला त्याच्यावर पुढील कारवाई करता येईल। ही शाळा एका विद्यार्थ्याकडून भरमसाठ फी उकळत होती। शिक्षण फी 33,600 रुपये, प्रवेश फी 30,000 रुपये, ट्रान्सपोर्ट फी 11,150 रुपये, विकास फी 30,000, सुरक्षा डिपॉझिट 5,000 आणि किरकोळ फी 12,000 अशी एकूण 1,21,750 रुपयाची फी एका विद्यार्थ्यामागे आकारली जायची। आता हा प्रकार उघड झाल्यानंतर शाळेनं माध्यमासाठी गेट बंद केलंय। शिक्षण विभागानं दिल्ली पब्लिक स्कूलला जी नोटीस बजावली आहे त्याविषयी बोलायला या शाळेच्या मुख्याध्यापिका किंवा इतर जबाबदार व्यक्ती तयार नाहीत। शाळेत कोणीही नाही असं उत्तर येथील सिक्युरिटी गार्डमार्फत देण्यात येत आहे। विशेष म्हणजे या सिक्युरिटी गार्डनी दिलेली ही माहिती देखील या संबंधित व्यक्ती आणि मुख्याध्यापिकांची बोलूनच दिलेली आहे। शिक्षण हक्क कायदा आल्यानंतर एखाद्या बड्या खासगी शाळेवर पुण्यात पहिल्यांदाच अशी कारवाई होतीये। या शाळांनी यालाही दाद दिली नाही तर याच कायद्यानुसार शाळातल्या संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हेही दाखल होऊ शकणार आहेत। दिल्ली पब्लिक स्कूलला नोटीस बजावून आणि 22 कोटींच्या दंडाची शिफारस करून शिक्षण विभागानं एक धाडसी पाऊल उचललेलं आहे। मात्र त्यांचं हे धाडस फक्त नोटीस बजावण्यापुरतंच मर्यादित राहतं की प्रत्यक्षात कारवाई देखील होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह नितीन पाटोळे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।